नमस्कार मंडळी, कशात सर्व? आय होप महादेवच्या आशीर्वादाने सर्व चांगलेच असतील. तर आज आपण चाललोय द्वारकाधीशला. चला तर कफर्डवरून मेट्रो पकडून चर्चगेटला आलो. ही आपली लोकल लागली आहे 12:54ची 12:54 हो मराठीमध्ये. तर 12:54ची लोकल लागलेली आहे. तर चला लवकरात लवकर प्रवास सुरू करूया आणि लवकरात लवकर दर्शन घेऊया. चला गाईज, आपण आलोय विरारला तन्नूच्या घरी. सो तन्नूच्या घरी आलेला आपल्याला भेटलंय मस्त जेवण. तर आपली ताट सजलेली आहे मस्त एकदम चकचकीत. तर आता आपण खायला बसणार आहे. तर आपल्याला ऑटोवाल्यांनी बोललंय की आज नको जाऊ, पुन्हा कधी ये ऑफ विकेंडला, कारण संडे म्हणून खूप ट्रॅफिक आहे एकदम. तरी आम्ही जाणार, एवढं लांब आलो तर थांबणार नाही. जो होगा देखा जाएगा. तर लवकरात लवकर खाऊन सरळ निघूया दर्शनासाठी. चला. हा गाईज, हे जे बनवले फर्स्ट टाइम बनवलंय तिने, आणि तर मी टेस्ट करून रिव्ह्यू देणार आहे. आणि त्याच्या अगोदर तिने कधी काय काय बनवले, मॅगी बनवलं असेल, चाय बनवला असेल, असं म्हणजे जेवण बनवते. डाळ भात येतं तिला बनवायला. तर पनीर मसाला शी मेड फर्स्ट टाइम. सो आय एम गोइंग टू ट्राय अँड व्हेरी नाईस. मस्त बनवलंय, लिटरली टेस्टी झालंय. हो, थँक्यू. जेवण आपली मजा आहे. आता दाबून खाणार आहे, काय विषय नाही. चला जेवून घेऊया. टोटल किती किलोमीटर आहे आपल्या स्टेशन पासून? 10 किलोमीटर. तर 10 किलोमीटर आहे. फक्त 10 किलोमीटर जायला 1 तास. ट्रॅफिक खूप आहे ना, ट्रॅफिक. आणि मग तिकडनं परत यायला काय सर्व्हिस असेल आपल्याला? रिक्षा भेटेल तिकडनं? रिक्षा भेटेल. सेम. हा सेम. आपल्याला ऑटो घ्यायच्या टायमाला आणि थोडे पार्टनर्स भेटलेत शेअरिंगला. मेन रस्ता सोडून कच्चा रस्ता पकडलाय, कारण आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. आणि दादा आपल्याला शॉर्टकट नेतोय. सो फायनली मंडळी, आपण आलोय द्वारकाधीश मंदिर जवळ. तर आपल्या या दादाने आपल्याला ऑटोनी घेऊन आले. तर अजून थोडीफार काही माहिती सांगत होते दादा यायच्या टायमाला, की हे मंदिर कुणी बनवले. लय लोकांना माहीत नाही की हे मंदिर यांनी बनवलं. कोणी आपले लोकनेते आमदार इथे न टाकून त्यांनी बनवलं मंदिर. तर ते मंदिर खूप छान बनवलं आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण जवळपास 100 मीटर लांब थांबलोय. आणि खूप खूप धन्यवाद दादा तुमचा, कडनं घेऊन मंदिरच्या द्वारपर्यंत. खूप जास्तच क्राऊड असं बघायला भेटतं आपल्याला. तर विषय असा पडलाय की लाईनीत लागायचं की नाही. तर बघूया काय विषय. की पुढे जात चालवे आणि एकदम खूप छान असा सुंदर असा दृश्य पण बघायला भेटतो आपल्याला. डिटेलिंग मध्ये जे बनवली आहे खूप भारी वाटतंय बघायला. नानडी होय तो रास रमंता मारी नचडी खोवाणी. सो फायनली गाईज, आपला खूप छान असा दर्शन झालेला आहे.
पहिले एवढी क्राऊड बघून असं वाटत होतं की दर्शन होणार की नाही. तर आम्ही जस्ट बोललो की दर्शन तर पॉसिबल नाही, मंदिर बघूया. तर पाठी गेले, ते तिथे गेले, बघितलं मी ब्लॉगमध्ये दाखवत आहे. तर येताना ते मेडिटेशन एरिया होता, तर त्यांनी अचानक उघडलं. तर आम्ही मेडिटेशन एरियामध्ये गेलो. मेडिटेशनमध्ये एरियामध्ये जाऊन मस्त बसलो. ऑलमोस्ट 5 मिनिट्स आम्हाला बसवलं. मंत्र होतं, फुल मेडिटेशन केलं. बाहेर आलो, थोडं पुढे आलं तर अचानकमध्ये क्राऊड जास्त वाढल्यामुळे अजून एक लाईन त्यांनी ॲड केलं आणि त्या लाईनीमध्ये आम्हाला लवकरच म्हणजे 5 मिनटात आमची दर्शन कंप्लीट झाले. तर आम्हाला खूप बरं वाटतं आहे की एवढं लवकरात लवकर आमचं दर्शन झालं. आणि काय काय विचार करून आलेलं की एवढा क्राऊड आहे, कसा प्रवास असेल, काय असेल. तर खूप छान असं दर्शन झालं आहे. तर असं माझे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि मला सपोर्ट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि खूप खूप धन्यवाद. चला, हर हर महादेव. भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. चला भेटूया.